नमस्कार मित्रांनो, तर तुमचा पुन्हा एकदा आपल्या जाधव ब्लॉग 2024 मध्ये स्वागत आहे. तर आपण पहिलं जुने आपल्याकडे असलेल्या कोईन म्हणजे खेकड्यांचे ट्रॅप आणि पाण्याच्या बाटलांपासून हे केलेले ट्रॅप त्यांना आपण दुरुस्त करणार आहोत. त्यासाठी आपण बाटल्याचे 2 लिटरच्या बाटल्यांचे तोंड कापून म्हणजे अर्धे बाटले कापून त्यांचे ट्रॅपसाठी तोंड तयार करणार आहोत. जे आतमध्ये खेकडे गेल्यानंतर ते परत बाहेर येतं का म्हणे ते बनवून घेणार आहोत. त्यासाठी आपण या बाटल्या कापून घेणार आहोत. असं म्हणजे अर्धे 2 लिटरची बॉटल अर्धा भाग कापून घेणार आहोत. आपण पहिलं घेतलेलं तर आपण आता असं सोयचे नाही सगळ्या 3-4 बाटल्यांचं आपण हे असं तयार करून कारण आपल्याकडे हे आहेत ट्रॅप, त्यासाठी 4 बॉटलचे सुरीने कापत नव्हता म्हणून आपण फ्रेशचे आणलेले आहे आणि हे असं कापून घ्यायचं आहे. अशा प्रकारे थोडे थोडे या करून त्या आतमध्ये गेल्यानंतर ते परत बाहेर येते काम असे घेणार आहोत. आपण दिसाय का आता पण हे ह्याचे तोंड हे पाईपामध्ये टाकून बघणार आहोत, कारण आपलं मोठ्या बाटल्याचं जरा जे होल केलेलं आहे आपण बाटलीसाठी ते मोठे आहे म्हणून ते पाईपाचं मापाचं कापलेलं आहे म्हणून ते पाईपात आपण हे बाटली टाकणार आहोत. म्हणजे बाटलीचे हे केलेले Sunlight, if I'm going with
आता ते पाईपामध्ये फिट झाले आहे. आता आपण त्याला कैचीने होल आहेत ते होल पाडून येणार आहेत. म्हणजे पाईपाला पाडलेलं आहे तेच, पण ह्याला पाडलेलं नाही बाटलीच्या ह्याला, तर त्याला पाडून घेणार आहोत आणि असं बांधून घेणार आहोत. असं चारही बाजूने बांधून घेणार आहोत त्याला, म्हणजे नेमकं कामा नाही. आपण ते आता केलेलं आहे ते आपण हे आपण बाटल्या फिट करून घेणार आहोत. पण ते काय आपल्याला जर फिट करायचं जमले नाही, कारण ते खालती गेले त्यातनं ते काही पाडलं नसल्यामुळे ते बांधता आलं नाही बरोबर. ते पण तेच काढून आता त्या बरणीला लावणार आहोत, कारण बरणीला बरोबर बसेल जायचं वाटते. आता हे आपण बरणीला फिट करून घेणार आहोत. जर चारी बाजूने त्याला आपण बांधून घेणार आहोत तारेने, जेणेकरून ते कामा नाही. जरा लूजच आहे ते, पण त्या मोठ्या बाटल्याला तर भरपूरच लूज होतं. आता आपण बांधून घेणार आहोत, चांगलं फिट करून घेणार आहोत. साईडपासून बांधायला जर आपल्याला बांधून घेतलेलं आहे ते. आपण म्हणजे आपलं जुनं होतं 2 इंच म्हणजे टॅपचं, तेच आपण एकाला लावणार आहोत. कारण तो दुसरा ट्रॅपचं पण तोंड होतं ते, म्हणजे ट्रॅपचं तोंड होतं ते खराब आहे म्हणून त्याला पण ते बाटलीचं बसत नाही, बघू शकता. म्हणून आपण ते पण ट्रॅप आज काही लावायला जाणार नाही आपल्याला, ते पण कॅन्सल आपण करणार आहोत. त्यामुळे एका ट्रॅपला बसत नाही, म्हणून आपण जी बनवलेली कोयनी म्हणजे आपल्या अगोदरच होते, फक्त त्यांचं बाटल्यांचं हे करून बनवलेले आहेत. तर ते आपण नदीवर जाणार आहोत लावण्यासाठी. इथून जरा अर्धा किलोमीटर जरा लांब आहे नदी, तिकडे जाणार आहोत. आणि तिकडे पुढं बघू शकता आपल्या वाडीतले मुली पण पाण्याला चाललेले, कारण वाडीपासून लांब आहे पाणी. आणि तुम्हाला दाखवतोच. आणि बघू शकता जाताना आपल्याला चांगलीशी नारळाची बाग पण लागते, हे बघू शकता. आता नारळ पण तिकडे आलेले असतील त्यांना भरपूर. आणि इकडनं आता खालती जाणार आहोत. हे बघू शकता नारळ पण तिकडे आलेत आहे नारळींना. आणि बघा किती गच्च असं झालेलं आहे तो हिरवागार. बघू शकता इकडे बांबूची पण आहेत भरपूर. आपण थोडा जवळ आलेलो आहे, अजून 5-10 मिनिटाचा रस्ता आहे. बांधारा पण केलेलं होतं, तो पण फुटलेला आहे. बघा इकडे होल पण आहे,
बघू आता नदीला किती पाणी आलेलं आहे. बघा नदीला भरपूर असं खजूर पाणी आलेलं आहे. आपल्याला आज तर होलातच लावायला लागतील. आणि नदीला पाणी असं भरपूर आहे म्हणून जरा वरच्या साईडला आपण जाणार आहोत, कारण बांधाऱ्याचे तिकडे. आणि बांधाऱ्यावर गेल्यावर तुम्हाला दाखवतो व्ह्यू कसा आहे तो. ते बघा इकडे हे फिशिंग करत आहेत. हे बघा 4-5 जण आहेत, आपल्याच वाडीतले आहेत. आणि आता ह्यांना काय मासे भेटलेत ते बघूया. हे भेटलेत का मासे? हे इकडे कोणाला भेटलेत दाखव पिके. अरे इकडे बारक्याला फक्त भेटलेलं आहे वाटतं एक. 2 भेटणार. हा 2 आहेत ते. बारक्याने फक्त काढलेले आहेत, ह्यांना काही अजून काही सापडलेलं नाही. आपल्याला मंगेश पण मदतीला आलेलं आहे. आणि आता आम्ही कोंबड्यांची आतडी बांधून घेणार आहोत. हे बघा असं गट्टे करून घेणार आपण. आपण कपडा आणलेला आहे त्यात बांधून असं घेणार आहोत. आता बांधून घेतलेले आहे. तर आपण नदीचा प्लॅन जरा कॅन्सल झालेला आहे. आता आपण होलच लावणार आहोत, कारण पाऊस पण पडतोय आणि हे बघा आंबट पण भरपूर आहे. कारण नदीला जर पाणी उद्या जर रात्रभर पडलं तर भरपूर येईल. आपण होलला लावणार आहोत आता. आणि इकडे एक जागा भेटलेली आहे, तिकडे आपण लावणार आहोत. जास्त आहे. आपण पहिल्याच कॅप लावून घेणार आहोत जागेवर. बघू शकतो आम्ही कसं कॅप लावलेला आहे तो पाहिजे. आता आपण दुसरा ट्रॅप लावण्यासाठी जागा शोधत आहोत. नंतर फक्त आपण झाडा झाडाचे भरपूर आहेत झाडाला. बनासाठी आपण जागा शोधतो. अजूनपर्यंत काही भेटत नाही आपल्याला. तिथे जागा आहेत, पाणी जरा ट्रॅप लावणार नाही. इकडे पण आपल्याला जागा बरोबर भेटली नाही म्हणून आपण परत नदीच्या दिशेने जात आहोत. आता दुसरं ट्रॅक आपण लावण्यासाठी जागा शोधणार आहोत.
अंगात बुडेल एवढं पाणी नाही, अंगात बुडेल एवढं पाणी. आतापासून आपल्याला जागा बसलेलं आहे. दुसरा ट्रॅप पण तिथे लावून घेणार आहोत आपण, जे बांबूच्या काठ्यांचा आहे तो. बघू शकतो आपण इथे परत आपण दुसरा ट्रॅप पण लावून आलेलो आहे. म्हणजे तिसऱ्या ट्रॅपसाठी जागा शोधतच होतो. तो परत मामावर ट्रॅप लावत होतो. पाण्यात ट्रॅप लावला. त्यांनी एक ट्रॅप लावून आता दगडी ठेवून वेगाने ते त्यात जाऊन दगड ठेवावं लागतं. अजून पण ते दगडी ठेवत आहेत, कारण ते जेणेकरून त्या पाण्याच्या प्रवाहामार्फत ते वाहून जाऊ नये. त्यांचं ट्रॅप लावून झालेलं आहे. त्यांनी 2च ट्रॅपवर लावले लहान म्हणजे, त्यांनी दुसऱ्या त्या साईडसाठी लावायचं. तिकडे पण ते ट्रॅप लावून देतात. मस्त आणि एक आता बरणी राहिली म्हणजे पाण्याचं आहे तो बाटलं, त्याला पण आपण ट्रॅप केलेल्या खेकड्यांसाठी तो पण एक लावून घेणार आहोत. 2 तर लावलेलेच आहेत. तर एक यासाठी जागा शोधणार आहोत. आणि तिकडं मामा पण ते लावत होते, तिकडे पण जागा फुल झाली, कारण नदीला पाणी भरपूर असल्यामुळे जागा कुठे सापडत नाही. तर बघूया कुठे इकडे सापडते का होलला किंवा नदीलाच. तर इथं पण एक तो राहिलेला ट्रॅप लावून घेणार आहोत. नेमकं जागा करते, कारण नदीला पाणी भरपूर आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता ना आपण जाणार आहोत जे आपण खेकड्यांचे ट्रॅप लावलेले ते काढण्यासाठी. तर ते किती त्यात खेकडे गेले की नाही ते तुम्हाला दाखवणार आहे. तर या बघूया आता डायरेक्ट ट्रॅपकडे. आपण पहिल्या ट्रॅपकडे जाणार आहोत. दुसऱ्या रस्त्यावर बघू शकतो. पहिला ट्रेप पण समोरच दगडी वगैरे काढणार आहे. हा
आज बघू शकतो आहेत पण बारीक आहे तिथे. बघू शकता. नंतर तुम्हाला सगळं ओपन करून दाखवणार आहे. 1 2 3 आणि इकडे वरती 4 आहेत छोटे छोटे. आहेत छोटे आहेत 4 आहेत. दुसरे 2 ट्रॅप आपण बघणार आहोत. दुसरे पण ट्रॅप आपण काढायचे जाणार आहोत. जवळ लावलेले आहेत. आणि जर काळा भेटलीच तर मामाने आपण किती भेटले ते पण दाखवणार आहे. हे बघा दुसरं ट्रॅप आहे. आता तर काहीच नाही. हे फाडून गेलेले यातनं गेले असते. पण आतला पॉल्टला तर काहीच नाही त्यात. ट्रॅप तर काढलेला आहे. आता दुसरा पण ट्रॅप काढू. इकडे लावलेला आहे तो. एक छोटंसं बारकं आता तुम्हाला दाखवतोच आपण जे ट्रॅपमध्ये अडकलेले ते आयटम एवढे मोठे आहेत ते. बाजूने तार खोलली नाही म्हणून ते खोलले ते पुन्हा पण खोलले. आपण ते तोंड भरणीचं काढलेलं आज भेटलं पण बारी भेटलं पण भेटलं काहीतरी काम झालं. 5 आहे. एकात 4 आणि एकात भेटलं. हे बघू शकता मामांनी जे ट्रॅप लावलेले त्यात हे कोलंबिया आणि खेकडे भेटलेले आहेत. तर व्हिडिओ आवडले असेल तर कमेंट आणि सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. असंच नवनवीन चॅनलला सबस्क्राईब